नगरपालिकेची म्हणजे एकंदरीत माहिती घेण्यासाठी जे नवनियुक्त नगरसेवक झालेले आहेत त्यांना माहिती देण्याला काय सांगाल? भारतीय जनता पार्टीतर्फे गेल्या निवडणुकीमध्ये आता आमच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 27 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि एक आमचा अपक्ष आणि 4 महायुतीचे असे आम्ही सर्व एकंदरीत आज नगर परिषदेचं कामकाज पाहण्यासाठी आलेलो आहोत. आणि सर्व नवनिर्वाचित सभासदांना नगर परिषदेची ओळख व्हावी, नगर परिषद कार्यालयाची ओळख व्हावी, त्यांना त्यांची माहिती मिळावी यासाठी आम्ही इथं सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. कारण येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमचे जे नातं आहे ते विकासाशी असल्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला सर्व गोष्टी समजून घेणं गरजेचे आहेत. आमच्यात काही नगरसेवक जुने असल्यामुळे त्यांना सर्व माहिती आहे, परंतु नूतन नगरसेवकांना या संदर्भात माहिती, विशेषतः आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांना सगळ्या प्रकारची माहिती व्हावी म्हणून आज रोजी आम्ही इथं नगर परिषदेमध्ये आलेलो होतो. आणि इथं सगळे अधिकाऱ्यांशी याची आमची चर्चा होते, शिवसरांशी भेटले, आम्ही सर्व प्रकारच्या अधिकाऱ्यांशी आमची भेट झालेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आम्ही त्यांना दिलासाही देऊ आणि त्यांनी त्यांच्या हातून या शहराचं चांगलं काम हो असे त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ. आणि त्यांनी कोणतीही दबावाखाली चुकीचं काम करू नये अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. आणि आता शहरासाठी जे चांगलं करतात त्यासाठी आमचा पाठिंबा असेल, परंतु जिथे चुकीचं काम होईल तिथं आम्ही पूर्णपणे जोरदार विरोध करू. भाऊ काय किती नगरसेवक आपण सोबत? आमचे भारतीय जनता पार्टीचे 27 नगरसेवक आहेत, 4 महायुतीचे, त्यात 2 शिवसेनेचे, 2 राष्ट्रवादीचे आणि आमचे 2 नगरसेवक जे आहेत ते अपक्ष आहेत. असे आम्ही सर्वजण एकत्रितपणे सोबतच आहोत. येत्या काळामध्येही आम्ही सर्वजण सोबत राहणार आहोत. त्या आमचा 27 जणांचा गट तयार झालेला आहे. त्यामुळे आज रोजी आम्ही 27 जणांच्या आपला जो गट आहे आमचा नगरसेवकांचा त्याच्या माध्यमातून आला आहे. त्यानंतर आमचे नगरसेवक अपक्ष सुजित भोळे ते सुद्धा आज रोजी आमच्यासोबत तिथं आले. भाऊ काही दिवसापूर्वी संतोष भोळे ठिकाणी आलो, त्यांनी सांगितलं होतं की अवघ्या 3 महिन्यामध्ये भुसावळचा काय पलट दिसेल, कामाची सुरुवात दिसेल आणि सुरुवात ही नगरपालिकेपासून होईल. आम्ही अगोदरही सांगितलेलं आहे की या शहराच्या दृष्टिकोनात काही जर चांगलं घडत असेल तर निश्चितच आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु ह्या सर्व केवळ वल्गना ठरू नये, केवळ पोकळ आश्वासन ठरू नये. कारण या शहराच्या प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि हक्क त्यांना जर मिळत असेल आणि तशी जर गोष्ट कोणीही करत असेल तरी आम्ही त्याचं स्वागत करू. भाऊ नगर अध्यक्ष या ठिकाणी न होते पण सत्कार होणार आपल्या आज जर नगराध्यक्ष इथं असते तर निश्चितपणे आम्ही त्यांना भेटलो असतो, त्यांचा सत्कार सन्मान केला असता. कारण ते काही आमचे शत्रू नाही आहेत. आमचे मतभिन्नता असू शकते, मतभेद म्हणजे पक्षाचे विचार वेगवेगळे असू शकतात, परंतु असे आमचे कुठलेही मनभेद नाही त्यांच्याशी नाही आहे. त्यामुळे ते जर असं आज नाही भेटले असते, परंतु ते आज आलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांची आमची भेट झाली. बहुत शेवटचा प्रश्न भुसावळकरांचा आहे. अनेक बातम्या आल्यानंतर चर्चा एकच आहे की आता भुसावळचा विकास खुंटणार, कारण मतभेद आणि थोडं सत्ता खालीवर झालेली. आम्ही भुसावळकरांना एकच आश्वासन देतो, आम्ही विकासाच्या पाठीशी आहोत. भुसावळ नगरपालिकेच्या माध्यमातून जे विकास कामं होत असतील त्यांना आमचा पाठिंबा असेल. परंतु कोणी अखेर न्याय की आपण कसे वागतो त्याच्यावर वागणूक मिळते. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची कशी वागणूक होते त्याच्यावर आमचा डिपेंड आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या पाठीची असल्या कारणाने आम्ही आम्ही सगळ्यात चुकीच्या गोष्टीला विरोध करणार आहे, परंतु शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात जे निर्णय होत असतील त्याच्यासोबतच राहणार आहे आम्ही. कारण भुसावळकरांचं हित हे आमच्यासाठी प्राधान्यानं राहील.